हाय नमस्कार, मी पूजा. तुम्हाला तर माहितीच आहे मी मंठाला आली आहे माझ्या आईकडे. आम्ही त्यानंतर माझ्या काकांकडे गेलो होतो परभणीला. मग नंतर आम्ही औंढा नागनाथला जायचा प्लॅन केलेला. खूप ऊन होतं, पाय पण पोळत होते, पण सगळे मिळून जाण्यात फारच मजा येते. खूप आम्ही हसी मजाक करत गेलो मंदिराला. आणि हे मंदिर पांडवांनी 13व्या शतकात बांधलेलं आहे. हे महाभारताच्या काळामधलं पहिलं मंदिर आहे. हे ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर याने बांधलेलं आहे. बघा आम्ही असे पळत जात होतो, एवढं ऊन होतं इथे. खूप सुंदर आहे मंदिर, दगडामध्ये कोरीव काम करून केलेलं आहे. आणि इथे जे पिंड आहे महादेवाचं ते असं गाभाऱ्यामध्ये खाली आहे. खूप छान अनुभव होता. असे छान छान इथे मूर्ती वगैरे कोरलेल्या आहेत. गर्दी काही एवढी नव्हती म्हणून आमचं पटकन दर्शन झालं आणि एकदम प्रसन्न असं वाटलं. आधी थोडंसं घाबरले मी त्या गाभाऱ्यात जाण्याच्या आधी, कारण की फारच खाली आणि एकदम छोटासा आहे एंट्री. पण छान वाटलं, एकदा गेलो, एकदम दर्शन घेतलं, एकदम छान वाटलं. इथे असं खूप सुंदर सुंदर असं त्या भिंतींवर म्हणता येईल असं, आणि ह्या दगडाच्याच भिंती आहेत, असं काम केलेलं आहे. आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत गणपतीची वगैरे, ते पण आम्ही बघितली. ऊन होतं पण हे सगळं बघण्यात मजा येत होती. असं मंदिराचं आय थिंक थोडं कामही चालू आहे, पण छान दिसतंय मंदिर बाहेरनं सुद्धा. त्यानंतर आम्ही पूर्ण मंदिर वगैरे पाहिलं आणि मग फोटोज थोडे क्लिक केले आणि सर्वात शेवटी आम्ही उसाचा रस पिला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. बाय.